थेरम ऑफ परपेंडिकुलर ॲक्सिस. या ठिकाणी आपण एक प्लेनर बॉडी कन्सिडर करू. एक अशी बॉडी की ज्या बॉडीची थिकनेस जी आहे ती निग्लेजिबल असेल. अशा बॉडीला प्लेन लॅमिना म्हणतात. तर ही एक प्लेन लॅमिना आहे. सपोज करा की हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा जो बॉडीला परपेंडिकुलर आहे तो आहे झेड ॲक्सिस. हे तिन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिकुलर आहेत. यापैकी एक्स आणि वाय ॲक्सिस या बॉडीच्या प्लेनमध्ये आहे. तर हा जो झेड ॲक्सिस आहे हा या बॉडीच्या प्लेनला परपेंडिकुलर आहे. ज्यावेळी बॉडी या एक्स ॲक्सिस भोवती रोटेट होईल त्यावेळी सपोज करा की मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय एक्स, आणि ज्यावेळी बॉडी या वाय ॲक्सिस भोवती रोटेट होईल त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय वाय. ज्यावेळी बॉडी या झेड ॲक्सिस भोवती रोटेट होईल त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय झेड. हे जे ॲक्सिस आहे हे इमॅजिनरी असतात. तुम्हाला समजावे याकरिता मी हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. सपोज करा की ही एक प्लेन लॅमिना आहे आणि या लॅमिनाचं जे मास आहे ते आहे कॅपिटल एम. या ठिकाणी या बॉडीच्या प्लेनमध्ये हा एक ॲक्सिस आहे. या ॲक्सिसला नाव देऊ वाय ॲक्सिस. या बॉडीच्याच प्लेनमध्ये वाय ॲक्सिसला परपेंडिकुलर असा हा एक दुसरा ॲक्सिस आहे, तो आहे एक्स ॲक्सिस. या बॉडीच्या ओ या पॉईंटमधून पास होणारा या बॉडीच्या ओ या पॉईंटमधून हा ॲक्सिस जो आहे तो पास होत आहे आणि हा ॲक्सिस परपेंडिकुलर आहे टू द प्लेन ऑफ धिस लॅमिना. आणि त्याचबरोबर हे जे दोन ॲक्सिस आहे एक्स आणि वाय या ॲक्सिसला सुद्धा हा ॲक्सिस परपेंडिकुलर आहे. ज्यावेळी बॉडी या झेड ॲक्सिस भोवती रोटेट होईल त्यावेळी जी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. According to the theorem of perpendicular axis, the moment of inertia of a plane lamina about an axis perpendicular to its plane is equal to the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes in its plane. From the theorem of perpendicular axis, Iz is equal to Ix plus Iy. हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सपोज करा की हा या प्लेन लॅमिनाचा dm मास असलेला इन्फायनायटिझमली स्मॉल एलिमेंट आहे. याला आपण p ने रिप्रेझेंट करूया. या पी पॉईंटपासून वाय ॲक्सिसवर एक परपेंडिकुलर ड्रॉ करूया. या ठिकाणी वाय ॲक्सिसवर पी या पॉईंटपासून एक परपेंडिकुलर ड्रॉ करूया याप्रमाणे. त्याचप्रमाणे एक्स ॲक्सिसवर सुद्धा या पी पॉईंटपासून एक परपेंडिकुलर ड्रॉ करूया. या ठिकाणी हा एक परपेंडिकुलर आहे एक्स ॲक्सिसवर फ्रॉम द पॉईंट पी. सपोज करा की एक्स आणि वाय हे या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहे. त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ते असेल स्मॉल वाय आणि हे जे डिस्टन्स आहे ते असेल स्मॉल एक्स. हे डिस्टन्स जर एक्स असेल तर ही साईडसुद्धा या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे ते सुद्धा असेल एक्स. त्याचबरोबर हे सुद्धा डिस्टन्स असेल वाय. सपोज करा की या पी पॉईंटचं या झेड ॲक्सिसपासून जे डिस्टन्स आहे ते आहे स्मॉल आर ओ पी
is equal to small r. Now the moment of inertia of this mass element P about the x-axis is dix is equal to square of the distance of this mass from this axis of rotation, that is y square, into the mass of this mass element, that is dm. Similarly, the moment of inertia of this mass element about the y-axis is diy is equal to square of the distance of this element from the y-axis, that is x square, into the mass of this element, that is dm. या प्लेन लॅमिनाचं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्याकरिता या इक्वेशन्सला इंटिग्रेट करावे लागेल. जसं या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ डी आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ वाय स्क्वेअर इंटू डी एम, दॅट इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट एक्स ॲक्सिस इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ वाय स्क्वेअर इंटू डी एम. Similarly, about y-axis, integrating this equation, we get Iy is equal to integral of x square into dm. Now the moment of inertia of this mass element about this z-axis is integral of diz. Sorry, not integral, only diz. diz is equal to square of the distance of this particle from the z-axis. Here the distance is r, so r square, into the mass of this element, that is equal to dm. या प्लेन लॅमिनाचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस कॅल्क्युलेट करण्याकरिता या इक्वेशनला इंटिग्रेट करावं लागेल. सो वी गेट आय झेड इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ आर स्क्वेअर इंटू डी एम. दिस इज द इक्वेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस प्लेन लॅमिना अबाउट झेड ॲक्सिस. आय झेड इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ आर स्क्वेअर इंटू डी एम. या डायग्राममध्ये हा जो एक ट्रायंगल आहे, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. तर या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सो बाय युजिंग द पायथागोरस थेरम वी कॅन राईट आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे हे या ठिकाणी आपण यूज करूया. So we get Iz is equal to integral of x square plus y square into dm. यालाच आपल्याला लिहिता येईल इंटिग्रल ऑफ x square into dm plus integral of y square into dm. Now integral of x square into dm is equal to Iy. तर या ठिकाणी आपण पुट करू शकतो Iy प्लस इंटिग्रल ऑफ y स्क्वेअर इंटू dm इज Ix. तर या ठिकाणी आपण पुट करू शकतो Ix. सो वी गेट Iz is equal to Ix plus Iy. This proves the theorem of perpendicular axis.